आज मी एक सामान्य माणूस म्हणून फक्त प्रश्न विचारतो. भगवान श्रीरामही आज सुरक्षित नाहीत का? आणि जर भगवानांचं घर, जे श्रीरामांचं मंदिर आणि भक्तीनी श्रद्धेने अर्पण केलेला चढावाही सुरक्षित नसेल, तर मग सामान्य माणसाने नेमकं कोणावरती विश्वास ठेवायचा? आपण तर सामान्य माणसं आहोत, पण जर देवाच्या नावाने अर्पण केलेले सोने, चांदी आणि कोट्यावधी रुपयांचा दानावरही प्रश्न उपस्थित होत असतील, तर मग आपल्या श्रद्धेचं काय? आणि सर्वात मोठा प्रश्न, या प्रकरणात आपल्याला खरंच न्याय मिळणार आहे का? की आपल्या श्रद्धेची फक्त थट्टा करूनही हे प्रकरण फक्त गप्प बसवलं जाणार आहे? नमस्कार, मी मराठी कॉमन मॅन रिश, अँड नेवर एवर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. 22 जानेवारी 2024 हा दिवस कदाचित कोट्यावधी हिंदूंसाठी आयुष्यातील सर्वात भावनिक दिवस होता. अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली होती. संपूर्ण देशाने हा ऐतिहासिक क्षण आपण टी व्हीवरती लाईव्ह पाहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सोहळ्याचे प्रमुख यजमान होते. वर्षानुवर्ष संघर्षानंतर रामलल्ला आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाले होते. त्या दिवशी अनेकांच्या मनात एक आशा निर्माण झाली होती. मंदिरांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आता कदाचित रामराज्याच्या दिशेने काम होईल. पण कदाचित कुणीही कल्पना केली नसेल की ज्या मंदिराच्या नावावर दशकानुदशकं आपण राजकारण झालं, ते पाहिलं आपण, त्याच मंदिरात एक दिवस चोरीचे आरोप होतील. आणि फक्त चोरीच नाही, तर भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या चढाव्यावरती, सोन्यावरती, चांदीवरती आणि मौल्यवान दागिन्यांवरती ही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आणि इथूनच सुरू होतो हा संपूर्ण वाद. सुरुवातीला बातमी आली होती की सुमारे 2 कोटी रुपयांच्या चढाव्यामध्ये गडबड झाली आहे. पण जसजशी माहिती समोर येत गेली आहे, बाहेर येऊ लागली आहे, तसतसे आरोप आणखी गंभीर होत गेलेत. काही लोकांनी दावा केला की हा आकडा 2 कोटींच्या नसून तब्बल 200 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. 200. आणि इतकंच नाही, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तर राम मंदिराच्या संपूर्ण बांधकामाच्या प्रक्रियेत जवळपास 5,000 कोटी रुपयांच्या अनियमिततेची चौकशी व्हावी अशी मागणी केली. हे आरोप खरे आहेत की खोटे, याचा निर्णय चौकशी करेल. पण प्रश्न असा आहे की ती चौकशी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक होईल का? की हे प्रकरण अजूनही इतर अनेक प्रकरणांसारखं हळूहळू शांत केलं जाईल? आज देशभरात याच मुद्द्यांवरती चर्चा सुरू आहे. कारण हा विषय एखाद्या रस्त्याचा, एखाद्या पुलाचा किंवा एका सरकारी योजनेचा नाही आहे. हा विषय कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेशी जोडलेला आहे. आणि जर इथेही प्रश्न विचारायचे नाहीत, तर मग प्रश्न नेमके कुठे विचारायचे? आणि याच दरम्यान राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष मिश्रा यांचं विधान समोर आलं. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की जर बँक आणि काउंटिंग सिस्टमने आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नसेल, तर ही सरळ सरळ चोरीच आहे. त्यांनी याला रॉबरी असंही म्हटलं. म्हणजेच कुठेतरी गंभीर गडबड झाली आहे आणि त्यांनी ते मान्य केले. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, अयोध्येला बदनाम करण्याचा कट रचला आहे. संपूर्ण चौकशी होईपर्यंत कुणीही निष्कर्ष काढू नये. पण इथेच लोकांच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. जर सगळं व्यवस्थित असेल, तर मग SITच्या इतक्या घाईघाईने का स्थापन करण्यात आल्या? आणि जर प्रकरण
इतकंच गंभीर असेल तर अजूनही FIR का दाखल झालेली नाही? आणि हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राम मंदिरात चोरीचे आरोप होतात, SIT स्थापन होते, अंतरिम अहवाल तयार होतो, पण FIR अजून होत नाही का? इतर कोणत्याही प्रकरणात ED, CBI, विजिलन्स अशा यंत्रणा तत्काळ सक्रिय होतात, लगेच सक्रिय होतात, पण इथे भगवान श्रीरामांच्या मंदिराचा प्रश्न अजूनही एवढी शांतता का? SITच्या प्राथमिक अहवालानुसार चढाव्याची मोजणी आणि बँकेत जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी आढळल्यात. काउंटिंग रूममध्ये नियमांचं योग्य पालन होत नव्हतं. कर्मचारी ठरलेल्या ड्रेस कोड शिवाय आत जात होते. CCTV पण योग्य देखरेखमध्ये नव्हते. सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची व्यवस्थित नोंदही उपलब्ध नव्हती. म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या चढाव्याचा संपूर्ण हिशोब व्यवस्थित ठेवला गेलाच नाही. अहवालात काही कर्मचारी, एका अनधिकृत व्यवस्थापक आणि एका ड्रायव्हरचा भूमिकेवरतीही प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे SITने स्वतः FIR दाखल करण्याची शिफारस केली होती, पण अजूनही FIR झालेली नाही आहे. मग उशीर कशाचा? जर चौकशी करणारी यंत्रणाच FIRची गरज सांगत असेल तर कारवाई का होत नाही आहे? आणि याच दरम्यान समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि अनेक संतांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली. इलाहाबाद उच्च न्यायालयात CBI चौकशी आणि काही ऑडिटची मागणी करणारी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. पण प्रकरण अजूनही चौकशी आणि निवेदनांच्या टप्प्यावरच आहे. आता या प्रकरणातले सर्वात गंभीर आरोप आपण समजून घेऊया. राम मंदिरात रोज लाखो रुपयांचा चढावा येतो. फक्त रोख रक्कम म्हणजे फक्त कॅश नाही, तर सोने, चांदी, हिरे, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूही भक्त अर्पण करतात. अनेक दानकर्त्यांनी सांगितलं, आम्ही मंदिराला मौल्यवान वस्तू दिल्यात, पण आम्हाला कोणतीही पावती मिळाली नाही. आज त्या वस्तू कुठे आहेत हेही माहिती नाही. एका व्यावसायिकाने म्हणजे बिझनेसमॅनने 3 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीच्या पादुका दान दिल्याचं दावा केला. दुसऱ्याने तब्बल 200 किलो चांदी अर्पण केल्याचं सांगितलं. अनेक ज्वेलर्स संघटनाही मोठ्या प्रमाणावरती चांदीच्या विटा आणि इतर वस्तू मंदिराला दिल्याचा दावा करतात, पण त्याचा संपूर्ण सार्वजनिक हिशोब उपलब्धच नाही आहे. आणि यामुळे लोकांच्या मनात संशय वाढत जातोय. नोंदी ठेवण्यात निष्काळजीपणा का झाला, की प्रकरण यापेक्षाही काही मोठं आहे? आणि याच काळात काही कर्मचाऱ्यांच्या घरातून कॅश रक्कम मिळते, मौल्यवान वस्तू सापडण्याच्या बातम्याही समोर येतात. मात्र अंतिम चौकशी अजून बाकी असल्यामुळे कोणालाही दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही, पण विचारणं तितकंच आवश्यक आहे. आणि यासोबतच राम मंदिरासाठी जमीन खरेदीच्या जुन्या वादांनाही पुन्हा उजाळा मिळाला. काही जमिनी बाजारभावापेक्षा जास्त किमतीत खरेदी केल्याचे आरोप आधीही झाले होते. आता नव्या आरोपांमुळे त्या जुन्या प्रश्नांनाही पुन्हा हवा मिळाली आहे. आणि या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न आहे की जबाबदारीचा. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिराचं व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार आणि चढाव्याच्या संपूर्ण व्यवस्था पाहतो. मग या सर्व प्रकाराला जबाबदार कोण आहे? फक्त काही कर्मचारी, की त्यापेक्षा मोठी जबाबदारी कोणाची आहे?
कारण जर कोट्यावधी रुपयांच्या दानाची योग्य नोंदच नसेल तर कुणीतरी त्यासाठी जबाबदार असणारच. आणखी एक गोष्ट समोर आली ती 2020मध्ये ऑडिटमध्ये आर्थिक व्यवस्थेतही अनेक त्रुटी दाखवून देण्यात आल्या होत्या. नोंदी व्यवस्थित ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला होता. आणि जर त्यावेळी त्या सूचना आम्हाला ताणल्या असत्या तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. आज या प्रकरणात सर्वात मोठं नुकसान कोणाचं झालं? सरकारचं झालंय का? विरोधकांचं झालंय का? एखाद्या नेत्याचं झालंय? नाही, सर्वात मोठं नुकसान त्या भक्ताचं झालं ज्याने आपल्या कष्टाची कमाई भगवान श्रीरामांच्या चरणी अर्पण केलेली होती. त्याने राजकारण पाहिलं नव्हतं, त्याने फक्त भगवान पाहिले होते, देव पाहिले होते. आज त्याच भक्ताच्या मनात एकच प्रश्न आहे, माझी श्रद्धा सुरक्षित आहे का? मी दिलेलं दान योग्य ठिकाणी पोचलं का? आणि जर गडबड झाली असेल तर दोषींवरती खरंच कारवाई होणार का? की हे पण प्रकरण काळाच्या ओघात विसरलं जाणार? मी पुन्हा एकदा सांगतो, हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नाही, हा कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि जर मंदिरात काहीच चुकीचं झालं नसेल तर निष्पक्ष चौकशीची भीती कसली आणि कशाची? आणि जर चुकीचं झालं असेल तर दोषी कितीही मोठा असो त्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण भगवान श्रीरामांच्या नावावरती राजकारण होऊ शकतं, पण भगवान श्रीरामांच्या नावावरती भ्रष्टाचार कधीच होऊ नये. तुम्हाला काय वाटतंय? या संपूर्ण प्रकरणाची CBI किंवा स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी व्हायला हवी का? राम मंदिरात आलेल्या प्रत्येक दानाचा संपूर्ण हिशोब देशासमोर ठेवला पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि अशाच सामान्य माणसाच्या आवाजाला बळ देण्यासाठी मी मराठी कॉमन मॅन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.